Hello, hello, hello. Yes. Okay. तुम्हाला हे वर्डिंग व्यवस्थित दिसतंय का रे? Yes, ma'am. Yes. Okay. Okay. In previous lecture we have discussed the point properties of lubricant. Okay. Hello. Hello. Yes, ma'am. Which point we have discussed in previous lecture? Tell me. Chlorine gas. Chlorination by सरांना विचारले तिथे विचारून मगच खाली आली तिथे नॅकचं काम करत बसलो त्यात तिथून आले. कोण? शिंदे सर, एस जी शिंदे सरांचं लेक्चर ते वरती घ्यायला लागले. हॅलो, कोण म्हणलं तुम्हाला? या ओपन करा बरं. काय अवघडच आहे काम. क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट. काम करा, माझी पीडीएफ सेंड करा मला. म्यूट करा, पीडीएफ सेंड करा. हे तुमची तुम्ही सेंड करा, मी बसते निवांत, मला काय तर होईल गोंधळ माझा. 1 minute please. Okay, next point is classification of lubricant. Write down the heading. Madam, chlorination by gas. तुमच्या डिव्हिजनचे ते चाललंय का? सॉरी, मला 2 डिव्हिजन असल्यामुळे माझं कन्फ्यूज झालं. क्लोरिनेशन बाय क्लोरीन गॅस चाललंय ना आपलं. सॉरी, दुसरी जी डिव्हिजन आहे त्या डिव्हिजन वरती माझा तो पॉइंट चालू होता, मला मिसअंडरस्टँडिंग झालं माझं. क्लोरिनेशन बाय क्लोरीन गॅस, इज इट ओव्हर? ते झालेलं होतं का काल मध्येच हे झालं ना? Yes, ma'am. ओके. राईट करून घेतलेले आहेत आपण सगळे पॉइंट. नेक्स्ट, क्लोरिनेशन बाय युजिंग ब्लिचिंग पावडर, सॉरी बाय डिसइन्फेक्शन बाय युजिंग ब्लिचिंग पावडर. Ma'am, advantages and disadvantages राहिले. एकच मिनिट देते. ओके, ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज राईट करून घ्यायचे राहिलेले आहेत. राईट करून घ्या, राईट करून घ्या, एक्सप्लेन करून झालेले आहेत, राईट करून घ्या.
झालं? इज इट ओव्हर? नाही. झालं मॅम. ओके. नेक्स्ट पॉइंट. Using bleaching powder. Can you able to see the screen? Yes, ma'am. Yes. Okay. ब्लिचिंग पावडर सर्वांना माहिती आहे. एक पार्ट जर म्हणजे 1 ग्रॅम एवढं जर ब्लिचिंग पावडर घेतली तर 20 ग्रॅम एवढं वॉटर त्याच्यामध्ये एवढ्या वॉटरमध्ये ती टाकायची. ओके. आणि लिसन, ह्या केमिकल रिएक्शन आहेत. CaOCl2 is a chemical formula of bleaching powder. CaOCl2 is a chemical formula of bleaching powder. Here CaOCl2, when it is added into water, at that time first you have to remove this chlorine. हा क्लोरीन बाजूला काढून घ्यायचा अगोदर, कारण आपल्याला काय पाहिजे, क्लोरीन पाहिजे. क्लोरीन आपण अगोदरच्या टेस्ट मध्ये वगैरे बघितलेलं आहे. क्लोरीनच डिसइन्फेक्टंट, क्लोरीन हाच बेस्ट डिसइन्फेक्टंट असतो. मग हाच क्लोरीन बाजूला निघाल्यानंतर हे बाकीचे सगळे केमिकल एकत्रित करायचे. हे H2O आणि CaO. H2O आणि CaO एकत्रित आले ना, CaOH ट्वाइस तयार होतं. हे बघा तुम्हाला CaOH ट्वाइस, इथला C ACaO, इथला एक ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन, ऑब्विसली काय तयार होणार आहे, CaOH ट्वाइस तयार होतं, क्लोरीन लिबरेट होतो. आता इथून पुढच्या रिएक्शन तुम्हाला माहित आहेत. Cl2 plus H2O that gives HOCl plus HCl. आणि HOCl, this HOCl is a very strong disinfectant. This HOCl is a strong disinfectant which dissociate to liberate HCl and nascent oxygen. And when this nascent oxygen come in contact with germ, please complete my sentence. Germs gets killed. Very nice. What is your roll number? 64. Very nice, good. ही रिएक्शन आणि आता त्या मुलांनी सांगितलेली रिएक्शन, ह्या तिन्ही रिएक्शन ऑलरेडी झालेल्या आहेत का नाहीत? यस और नो? येस मॅम. ऑलरेडी झालेले आहेत केमिकल रिएक्शन. फक्त ही केमिकल रिएक्शन नवीन आहे. लक्षात कशी ठेवायची? फक्त याचा केमिकल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. CaOCl2 plus H2O that gives CaOH twice plus Cl2. Cl2 again reacted with water that gives HOCl plus HCl. HOCl dissociate to give the HCl and nascent oxygen. Nascent oxygen when come in contact with the germ, at that time germ get killed. Okay, are you getting? Yes ma'am. These both HOCl and nascent oxygen is a powerful germicide.
कोण कोण बॅक्टेरिया किल करतं? हा नेसेंट ऑक्सिजन तर बॅक्टेरिया किल करतोच, पण हा HOCl पण बॅक्टेरिया किल करत असतो. ही फक्त ही पहिली लाईन लिहायची आणि डायरेक्ट ह्या रिॲक्शन लिहायच्या आणि त्यानंतर हे सेंटेन्स एक लिहायचं. राईट डाऊन. हॅलो, ओव्हर ओव्हर Yes. झालं का? हे सेंटेन्स आणि या रिॲक्शन लिहायचे. नो? ओके, राईट डाऊन. नोटबुक आपली खूप सुंदर पाहिजे आणि काही काही जणांनी नोटबुक ते असाइनमेंट अपलोड करायचे राहिलेले आहेत. असाइनमेंटचे मार्क दिले जाणार नाही. 25 मार्क टर्म वर्क साठी आहेत, ते मार्क मिळणार नाहीयेत तुम्हाला. मग जर तुम्ही असाइनमेंट नाही सबमिट केली टाइम टू टाइम तर नंतर लास्टला आलेले असाइनमेंट कन्सिडर सुद्धा केल्या जाणार नाही. कधी सबमिट करायची? चॅप्टर संपला ना लगेच सबमिट, त्याच दिवशी सबमिट करायच्या. असाइनमेंट क्वेश्चन? असाइनमेंट क्वेश्चन हे तुम्ही नोटबुक मध्ये लिहिता ना येस. पूर्ण चॅप्टर. मॅडम पेजेस जास्त होते, हो देत की, मग काय होते. PDF अपलोड करताना प्रॉब्लेम होते नंतर. दुसऱ्या डिव्हिजनचा चॅप्टर संपला येणार आहे, तेव्हा सगळ्या मुलांनी पाठवले. जे राईटअप केले तेच पाठवायचे का? हो, ओके मॅम. पण ते खूप चांगलं असायला पाहिजे, आम्हाला ठीक वाटायला पाहिजे ते, कारण अभ्यास करायला तुमची नोटबुक तुम्हाला चांगली पाहिजे की नाही. येस मॅम. झालं का लिहून? या रिॲक्शन लिहिल्या का? येस. गुड. नेक्स्ट पॉइंट. हा, फक्त आपल्याला एवढा एकच पॉइंट लिहायचा. कुठला? याचे ड्रॉबॅक आहे त्या मेथडची. गेस करा, जर कॅल्शियम जर वॉटर मध्ये ऍड होत असेल, व्हॉट इज केमिकल फॉर्म्युला ऑफ ब्लिचिंग पावडर? कॅन एनीवन टेल मी? CaOCl2. हा, मग CaOCl2 वॉटर मध्ये टाकायचं मीन्स विच सबस्टन्स वी इनडायरेक्टली ऍडेड इनटू वॉटर? हार्डनेस कॉझिंग सबस्टन्स, हार्ड वॉटर Yes. करणारे सबस्टन्स टाकतो. कॅल्शियम. मीन्स हा, कॅल्शियम टाकतो म्हणजे हार्ड वॉटर वाढणारा सबस्टन्स टाकतो. मीन्स इट ऍड्स कॅल्शियम इन वॉटर ऍज अ रिझल्ट ऑफ विच वॉटर बिकम हार्ड. दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ दिस मेथड. इफ एक्सेस ऑफ ब्लिचिंग पावडर इज ऍडेड इन टू दी वॉटर, जर एक्सेस ब्लिचिंग पावडर वॉटर मध्ये ऍड केली तर इट प्रोड्युसेस अनप्लेजंट ओडर अँड डिसॅग्रेबल टेस्ट. इथं आपण म्हणायचा बॅड टेस्ट अँड बॅड ओडर. इट प्रोड्युसेस बॅड टेस्ट अँड बॅड ओडर. These are the two disadvantages of this method. Are you getting? येस मॅम. फक्त दोनच लिहायचे डिसएडव्हान्टेज किंवा ड्रॉबॅक्स. राईट डाऊन ड्रॉबॅक ऑफ ब्लिचिंग पावडर. फक्त ड्रॉबॅक म्हणा, कारण आपला पॉइंट वर चालूच येतो.
झालं लिहून? नो मॅम. झालं मॅम. Okay. Listen. Next point. By next, what is the number 1 point? Boiling. What is number 2nd point? By using chlorine gas. 3rd point, by using bleaching powder. And point number 4th, by using chloramine. Write this heading, by using chloramine. By using chloramine. Okay. लिहिलं का? Listen. हाँ. Yes. This is chloramine. Chlorine plus amine. NH2 is nothing but it is amine. This is the chlorine. Name of this chemical is a chloramine. Name of this chemical is a chloramine. Chlorine आणि amine, chloramine. When it is added into water, मगाच्या मेथड सारखंच शेवटचा कंपाऊंड बाजूला काढून घ्यायचा. मगाशी कसं ब्लिचिंग पावडर मध्ये Cl2 ला बाजूला काढून घेतलं होतं, तसं इथं पण शेवटचा प्रोडक्ट बाजूला काढून घ्यायचा. NH2 हा स्टेबल नसतो म्हणून हायड्रोजनचा एक H याला देऊन टाकायचा. कुठला प्रोडक्ट तयार होईल? NH3 प्रोडक्ट तयार होईल. आणि राहिलेला जो कंपाऊंड आहे तो काय आहे? HOCl. HOCl आहे. व्हॉट इज केमिकल फॉर्म्युला क्लोरामाइन? ClNH2. ClNH2. ClNH2 जर वॉटर मध्ये टाकलं तर कुठले कंपाऊंड तयार होतात? HOCl आणि NH3. आता NH3 आणि HOCl मधला आपल्याला कोणता हवा आहे? HOCl. आपल्याला माहिती आहे HOCl हा स्ट्रॉंग डिसइन्फेक्टंट आहे, म्हणून HOCl ला इथं खाली घेतलंय. HOCl that gives HCl plus O plus germ, that germ get oxidized means it get killed. Are you getting? Yes. Yes. First you have to write the heading and then write directly chemical reaction. Don't write this first one reaction. ही तुम्हाला फक्त रेफरन्सिंग साठी दिलेली आहे मी. ह्या केमिकल रिएक्शन लिहायच्या. नंबर this reaction 1 2 3 reaction you have to write. And below this ClNH2 you have to write the name of chemical, that is a chloramine. आणि ब्लिचिंग पावडरच्या तिथे पण ब्लिचिंग पावडर असं लिहा. झालं का? झालं मॅम. हा. ओके. मॅम. हा बोला. याच्या खाली एक लाईन घ्या. बोथ HOCl and HCl, sorry, HOCl and O, both
HOCl and O are strong germicides. Strong germicides. Okay. Then advantage of this method by using chloramine ची advantage बघा. It does not impart any disagreeable smell or odor. हे chloramine मुळे bad taste आणि bad odor येत नाही. It does not give the bad taste and bad odor to the water. It does not use bad taste and bad odor to the water. It does not develop bad taste to the water. Chloramine are quietly stable. Chloramine, it is a stable one. What is known as unstable and stable? स्टेबल आणि अनस्टेबल म्हणजे काय रे? केमिकल, कोणतं केमिकल स्टेबल आणि कोणतं केमिकल अनस्टेबल म्हणतो? कापूर जर उन्हामध्ये ठेवलं तर इज इट स्टेबल? नो. नो. हा, कारण त्या टेम्परेचरला तो स्थिर राहू शकत नाही, म्हणून त्याला अनस्टेबल असं म्हणायचं. इथं क्लोरामाइन इज क्वाइट स्टेबल. एखादी टॅबलेट आहे समजा, आपल्याला खूप ताप आलेला आहे आणि ती टॅबलेट आपल्या बॉडी टेम्परेचर हे 39 ला गेलेलं आहे, 40 ला गेलेलं आहे, त्या टेम्परेचरला ती टॅबलेट स्टेबल राहील अशा प्रकारची टॅबलेट आपण वापरत असतो. म्हणजे टेम्परेचरला किंवा त्या प्रेशरला एखादं केमिकल स्टेबल राहावं लागतं, त्याशिवाय त्याचा इफेक्टिव्हपणा जाणवत नसतो. म्हणून इथं क्लोरामाइन इज अ क्वाइटली स्टेबल इव्हन एक्सपोज टू ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअरला एक्सपोज केलं तरी ते स्टेबल होतं. म्हणजे समजा क्लोरामाइनची टॅबलेट आपल्या हातामध्ये घेतली, काही होत नाही, ती स्टेबल राहू शकते. आणि क्लोरामाइनच्या ज्या टॅबलेट आहेत ना, क्लोरामाइन जे आहे ते टॅबलेटच्या फॉर्म मध्ये आहे. समजा आपण एखाद्या प्रवासाला वगैरे निघालेलो असेल आणि क्लोरामाइनची टॅबलेट जर आपल्या जवळ घेतली, आपण कुठलंही पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ते क्लोरामाइनची टॅबलेट टाकली तर वॉटर हे प्युअर होत असतं, कारण त्या ठिकाणी असणारे सर्व जर्म्स किल होतात. क्लोरामाइनचं फंक्शन आहे की सर्व जर्म, बॅक्टेरिया, फंगस वगैरे किल करणं. मीन्स इंडिव्हिज्युअल पर्सन कॅन यूज इट. फार मोठा टँक घेणं, त्याच्यामध्ये ती प्रोसेस करणं, जसं क्लोरीन गॅस ऍड करण्यासाठी नाही का आपण बघितलं की मोठा टँक घ्यावा लागतो, क्लोरीन गॅस पास करावा लागतो, मिक्स करावा लागतं वगैरे वगैरे वगैरे. आणि मग अशी ब्लिचिंग पावडरच्या तिथे पण बघितलं बघा, 1 ग्रॅम ब्लिचिंग पावडर घेतली तर 20 पटीतच पाणी लागतं, कमी जास्त वापरून चालत नाही. तसं याचं तुम्ही एक बॉटलभर पाणी घ्या, त्याच्यामध्ये एक टॅबलेट टाका, ठीक झालं. मीन्स इट इज अवेलेबल इन टॅबलेट फॉर्म. टॅबलेटच्या स्वरूपामध्ये ती विकायला बाजारामध्ये अवेलेबल आहे. सो दॅट इंडिव्हिज्युअल कॅन यूज इट. त्यामुळे एकटा माणूस पण त्याचा यूज करू शकत असतो. आर यू गेटिंग? Are you getting? This point number 3 indicate, or point number 3 shows it is a stable. Point number 4 shows it is available in tablet form, so that individual person can use it. Are you getting or not? Yes. Yes, ma'am. समजलं सर्वांना व्यवस्थित ऍडव्हान्टेज? आणि ह्या मेथड मध्ये वरच्या दोन्ही मेथड होत्या ना, त्याच्या ठिकाणी क्लोरीन वापरा, ब्लिचिंग पावडर वापरा, बॉईल वॉटर करा, तर पाण्याची चव बदललेली होती. पण या मेथड मध्ये पाण्याची चव बदललेली नाही. इट डज नॉट डेव्हलप बॅड टेस्ट टू दी वॉटर. पाण्याची चव आहे अशीच राहते. इट डज नॉट प्रोड्यूस डिसएग्रेबल स्मेल. पाण्याचा वास येत नाही. मग वरच्या दोन्ही पण टेक्निक मध्ये पाण्याचा वास येत होता. क्लोरीन वापरा किंवा ब्लिचिंग पावडर वापरा, पाण्याचा वास येतो. आपण नाही का नगरपालिकेचं जर वगैरे पाणी पित असेल तर आपण म्हणतो आज खूप पाण्याचा वास यायला लागलाय, पावडर जास्त टाकली गेलेली, हो की नाही? तसं क्लोरामाइनचं नाही. क्लोरामाइनचा बॅड टेस्ट येत नाही, बॅड ओडर येत नाही. क्लोरामाइन स्टेबल आहे. क्लोरामाइन टॅबलेटच्या स्वरूपामध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे कुणी एकटा माणूस पण ती वापरू शकतो. आर यू गेटिंग? इथपर्यंत हे बघा, हे सेंटेन्स पूर्ण लिहायचं, हे देखील सेंटेन्स पूर्ण लिहायचं. हे सेंटेन्स नंबर 3 जे आहे ते व्हेन इट इज एक्सपोज टू ऍटमॉस्फिअर पर्यंत लिहायचं. हे नंतरचं वाक्य नाही लिहायचं. नंतर पॉइंट नंबर 4 आहे ना, इट पर्यंत लिहायचं.
आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा, या ऑरच्या नंतर इथला पार्ट नाही लिहायचा आणि इथून इकडचा नाही पार्ट लिहिला तरी चालतो, लिहिला तरी चालतो. राईट इट. झालं? Yes, ma'am. Okay. Last point of this chapter. वाचा बरं रे, तुम्हीच मला सांगा बरं काय काय होतंय ते, मला पण ऐकण्याची इच्छा आहे तुमच्याकडून. रीड इट. वाचा रे पटपट पटपट पटपट. काय काय होतंय सांगा बरं बघू. मी तर शिकवणारच आहे, तुम्ही थोडंसं सांगा. Okay. Who is a disinfectant here? Nascent oxygen. Nascent oxygen. Nascent oxygen is disinfectant. How nascent oxygen is formed? Ozone. Ozone पासून. Ozone पासून तयार होतं. Which gas is liberated during the formation of nascent oxygen? Oxygen. Oxygen. Very good. Then tell me how ozone is added into water. फिगर बघून फक्त सांगायचे, डिस्क्रिप्शन मागे वाचायचं नाही.
बोला बोला पटकन. This tank is known as a sterilization tank किंवा ओझोनेशन टँक. डिसइन्फेक्टेड मला फर्स्ट पहिल्यापासून सांगा. ओझोन आणि रॉ वॉटर टँकच्या कुठून पास केलं जातं? कुठून पास केलं? टॉप कडून की बॉटम कडून? टॉप साइड. टॉप साइड. टॉप कडून. एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये ते येतात. ते कुठल्या टँक मध्ये एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात? व्हॉट इज द नेम ऑफ दिस टँक? कॉन्टॅक्ट टँक. नाही आता तर सांगितलं स्टरिलायझेशन टँक. ओके. स्टरिलाइज्ड वॉटर आहे ना, ते कुठून रिमूव्ह केलं जातं? इन्फेक्टेड वॉटर कुठून रिमूव्ह केलं जातं? टॉप कडून, नियर द टॉप. ओके. ओझोनचा आणि ऑक्सिजनचा ओझोनचा आणि रॉ वॉटरचा एकमेकाशी किती वेळ कॉन्टॅक्ट ठेवला जातो? 10 to 15 minutes. 10 to 15 मिनिट एवढा कॉन्टॅक्ट ठेवला जात असतो. ओके. ओझोन आणि वॉटर हे कुठून पास केलं जातं? टॉप कडून. सेपरेट पाईप आहेत बघा, सेपरेट पाईप आहेत. या टँक मध्ये ते एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहेत. जे डिसइन्फेक्टेड वॉटर आहे ते टॉप कडून रिमूव्ह केलं जातं. कॉन्टॅक्ट पिरियड इज 10 to 15 मिनिट अँड युजल डे स्ट्रेंथ मीन्स 2 to 3 ppm एवढं वॉटर हे ओझोनेटेड होतं. म्हणजे मिलियन एवढं वॉटर असेल तर 1 पार्ट ओझोनचा, अशा प्रकारच्या प्रपोर्शन मध्ये ते मिक्स होत असतं. ओके. बघूयात आपण. डिसइन्फेक्शन बाय ओझोन. This preparation of ozone, this method is not so important directly. Ozone is unstable, breakdown, liberated nascent oxygen. First, you have to write this sentence first. Then chemical reaction, then oxygen. This is ozone. This is ozone. इथं चुकलेले. This is ozone. It gives the nascent oxygen. Here there is name nascent oxygen. Nascent oxygen is a powerful here वाक्य लिहायचं. Nascent oxygen is a very powerful oxidizing agent. Kill all bacteria as well as oxidize the organic matter present in water. Okay. Then this figure ऐका मी व्यवस्थित सांगते. त्या प्रकारेच आपण इथलं नाही डिस्क्रिप्शन घेणार. सोपी वाक्य बनवूयात. Raw water and ozone is passed into the tank from the top side. Okay. The ozone and raw water come in contact with each other in sterilization tank. Contact period of raw water and ozone is 10 to 15 minutes, and sterilized water is taken out from the tank, taken out from the top of the tank, and water is ozone is added into water at a strength of 2 to 3 ppm. 2 to 3 ppm. Are you getting? Yes. Write down. ही लाईन इथं ओझोन म्हणायचं, इथं नेसेंट ऑक्सिजन म्हणायचं, ही लाईन. आणि ही फिगर्स काढा. मी फिगर खालचे जी सेंटेन्स आहेत ना ती छोटे छोटे करून मी तुम्हाला सांगते. इथपर्यंत आल्यानंतर मला सांगायचं. कुठपासून लिहायला चालू करायचं? हेडिंग काय लिहिणार? डिसइन्फेक्शन बाय ओझोन. तसं हेडिंग लिहिल्यानंतर हे बघा इथपासून लिहायला चालू करा. इथपर्यंत लिहा आणि इथपर्यंत हा फिगर काढून झाली की मला सांगा तुम्ही. स्टार्ट. मॅम स्लाइड खाली करा. स्लाइड का? हेडिंग लिहायचंय का? येस मॅम. डिसइन्फेक्शन बाय ओझोन म्हणा, डायरेक्ट इथे यायचंय. ओझोन इज हायली अनस्टेबल. इथे या डायरेक्ट. डिसइन्फेक्शन बाय ओझोन हेडिंग लिहा आणि इथे या डायरेक्ट ह्या सेंटेन्सला कर्सर दिसते का?
मॅडम हा बोला. हॅलो हॅलो हा हा बोला ना रे. ओ बोला ना. खाली O2 च्या खाली ऑक्सिजन, हा इथं ओझोन आणि हा. इथं नेसेंट ऑक्सिजन NaSCANT नेसेंट ऑक्सिजन. हा ओके, इज इट ओव्हर? फिगर व्यवस्थित काढायची आहे, कारण सगळं डिस्क्रिप्शन जे असतं ते फिगरशी रिलेटेड असते. नंतर फिगर व्यवस्थित काढली तर डिस्क्रिप्शन जास्त स्टडी करावं लागत नसते आपल्याला. फिगर बघून आपण सेंटेन्स तयार करू शकतो. हॅलो हॅलो Yes, ma'am. ओव्हर. Yes, ma'am. Yes, ma'am. Have you drawn figure? Yes, ma'am. Okay. Write down sentence. After the figure, write down raw water, and ozone gas, are pass into the sterilization tank,
through the outlet. मॅम सेंटेन्स रिपीट करा ना. सेंटेन्स रिपीट करू. आता थोडस चेंज येईल कारण मी माझ्या मनाचं सेंटेन्स सांगितलं नाही. रॉ मध्ये वॉटर, आवाज आला नाही हा, तुमचा. raw water and ozone are passed into sterilization tank through the outlet or by the outlet. आउटलेट बरोबर आहे का रे? आउटलेट शब्द बरोबर आहे का? नाही हो. इनलेट पाहिजे. हा, Inlet. या बघ, inlet, through the inlet ला inlet, through the inlet present at the top of tank. Full stop. Next line. Ozone and water come in contact with each other. In sterilizing tank. Okay. Next sentence. Contact period is about 10 to 15 minutes. 10 to 15 minutes. And disinfected water is taken out from the outlet which is present at the bottom, near the top of tank. लास्ट पॉइंट याच्यातलाच आहे, ऍडव्हान्टेज. ओझोन अगोदर ऐका, नंतर राईट करूयात. इट रिमूव्स द कलर, ओडर, टेस्ट विदाउट गेइंग द एनी रेसिड्यूज. मीन्स ओझोनेशन केलेल्या वॉटरची टेस्ट ही बॅड ओडर वगैरे नसते. इट्स एक्सेस इज नॉट हार्मफुल. जर जास्त प्रमाण पडलं वॉटर मध्ये ओझोनचं, ओझोन जर जास्त आला पाण्यामध्ये, इट इज नॉट हार्मफुल. इट इज अनस्टेबल अँड डिकम्पोजेस टू ऑक्सिजन. तो अनस्टेबल असतो आणि ऑक्सिजन मध्ये डिकम्पोज होत असतो, त्यामुळे तो हार्मफुल नाही. आपण फक्त इथपर्यंतच लिहिणार आहोत, हार्मफुल पर्यंत. डिसएडव्हान्टेज, दिस मेथड इज एक्सपेन्सिव्ह. खूप खर्चिक मेथड आहे ही, परवडणारी नाही. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा.
इट म्हणा, सायमल्टेनियसली नाही लिहिलं तरी चालतंय. इट रिमूव्ह दी कलर odor test without giving the any residues. Number 1, its excess is not harmful. नंबर 2 चा पॉइंट आहे. हे लिहायचं नाही, डिसएडव्हान्टेज म्हणायचं आणि हे लिहायचं. राईट इट लिहा. ओव्हर लिहिलं. Yes. ओके, ठीक आहे. मी 1 मिनिट दुसरी स्क्रीन शेअर करते. त्याच्यामध्ये एमसीक्यूज आहेत आपल्या चॅप्टरचे. आपण एमसीक्यू जस्ट डिस्कस करूयात आता. ओके, हॅलो हॅलो. Okay, have you seen another screen? Yes. Yes. Okay, give me answer. If water is a neutral, then it having the pH 7. 7. 7. दुसऱ्या पण आन्सरला बघा, मी इथे रेड केले असल्यामुळे एक इथला एक आन्सर मी चुकवलेला आहे. बघा तुम्हाला सापडतंय का. अल्कलिनिटी इज नॉट डिपेंड अपॉन डॅश डॅश आयन. Alkalinity is not depend upon dash dash ion. H plus ion, because alkalinity is depend upon OH minus ion, CO3 minus ion, Negative. HCO3 minus ion. Dash dash in water is that characteristic of water which prevent leathering of soap. Which property? Hardness. Hardness. Good. Sample of hard water faint treated with soap, it form White Sample. PPT. व्हाईट पीपीटी. हा, उत्तर फक्त वाचू नका, बाकीचं पण वाचा बरं का. वॉटर विच फॉर्म दी लेदर विथ सोप इज नोन ॲज Soft water. सॉफ्ट वॉटर. डॅश डॅश इज अ टाइप ऑफ हार्डनेस. टोटल सॉलिड, टोटल Temporary. हार्डनेस, टेम्पररी, Temporary. पीएच, टेम्पररी. टोटल हार्डनेस इज टेम्पररी हार्डनेस, परमनंट हार्डनेस, A and B, sum of A and B. DF. Sum of temporary Sum of A and B. Okay. Temporary hardness is caused by, temporary hardness कशामुळे होते? कॅल्शियम अँड मॅग्नेशियम बायकार्बोनेट, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम कार्बोनेट,
calcium and magnesium chloride. Which one is correct one? First. First one is correct. Okay. Calcium and Dash dash can be removed by simple boiling. बॉइलिंग करून कोणता हार्डनेस रिमूव्ह करता येतो? टेम्पररी हार्डनेस. माहितीये ना, आठवते का झालेले पण? टेम्पररी हार्डनेस कॅन बी रिमूव्ड बाय विच टेक्निक? Boiling. बॉइलिंग. डॅश डॅश कॅन नॉट बी रिमूव्ह बाय बॉइलिंग. Temporary hardness. permanent hardness. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला एक उत्तर चुकलेलं आहे म्हणून इथं. डॅश डॅश कॅन नॉट बी रिमूव्ह बाय बॉइलिंग. Permanent hardness cannot remove by boiling. Dash dash cannot remove by boiling. Permanent hardness cannot remove by boiling. Permanent hardness is caused by presence of dash dash. Both chlorides and sulfides. Both chloride and sulfide. Chloride and sulfide मुळे permanent hardness येत असते. Salt of calcium and magnesium other than bicarbonate such as chloride and sulfate causes Permanent hardness. which causes बघा, salt of calcium and magnesium other than bicarbonate such as chloride and sulfate causes Permanent hardness. permanent. other than bicarbonate म्हणजे क्लोराइड आणि सल्फेट आले, आणि क्लोराइड आणि सल्फेट म्हणजेच काय असते? परमनंट हार्डनेस. आर यू गेटिंग? Yes. अजून एकदा हे प्रश्न वाचायचा आणि उत्तर सांगायचं मला. कुठलं उत्तर बरोबर आहे? परमनंट हार्डनेस. ऑदर दॅन शब्द वापरलेला आहे, मुद्दाम मी असं लिहिलेलं आहे. ऑदर दॅन बायकार्बोनेट म्हटले. ऑदर दॅन बायकार्बोनेट म्हणजेच क्लोराइड आणि सल्फेट आले. क्लोराइड आणि सल्फेट आलं की कुठला हार्डनेस असते? परमनंट हार्डनेस असतोय. ओके. टोटल हार्डनेस इज, वाचा पर्याय. टोटल हार्डनेस इज permanent hardness. Option. टेम्पररी हार्डनेस अँड ऑप्शन ए इज करेक्ट वन. ओके, गुड. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट युनिट ऑफ हार्डनेस? कोणतं युनिट नाही हार्डनेसचे? मी लिहून दिले होते की नाही तुम्हाला, रेड मध्ये लिहायला सांगितलेलं. पीपीएम बोला, फ्रेंच डिग्री, फ्रेंच क्लर्क. विच इज अ नॉट युनिट ऑफ हार्डनेस? जे अँड के. असं काही युनिट नसते हार्डनेसचं. डिग्री फ्रेंच आहे, क्लर्क मेथड आहे, पीपीएम आहे. हे जे अँड के इज नॉट युनिट ऑफ हार्डनेस. डॅश डॅश इज अ कॅपेबल ऑफ एक्सचेंजिंग द आयन विथ हार्डनेस प्रोड्युसिंग साल्ट. कोण? रेझिन. Resin. आठवते का? रेझिन. ते 3 टॉवर असतात. एक असतो कॅटायन एक्सचेंज रेजिन, दुसरा असतो अनायन एक्सचेंज Anion रेजिन. exchange. आठवते ना? Okay. बाय युझिंग डॅश डॅश वी कॅन एस्टिमेट टोटल हार्डनेस. इथं पण उत्तर चुकलंय, वेगळं लिहिलेलं आहे बघा. मी मुद्दाम तुम्हाला कळण्यासाठी लिहिलेलं आहे. कुठली मेथड? कुठली? बाय युझिंग डॅश डॅश वी कॅन एस्टिमेट टोटल हार्डनेस. अरे राजांनो, रिव्हर्स ऑस्मोसिस नाही, आयन एक्सचेंज मेथड आहे. एका बाजूला कॅल्शियम काढला जातो, मॅग्नेशियम, आणि दुसऱ्या बाजूला सल्फेट आणि क्लोराइड काढले जातात. ओके. Yes. हा. इन डॅश डॅश वॉटर फ्लो फ्रॉम डायल्यूट साइड टू कॉन्सन्ट्रेटेड साइड. डायल्यूट पासून कॉन्सन्ट्रेटेड कडे गेलं. कोणची टेक्निक आहे? ऑस्मोसिस. Osmosis. इन डॅश डॅश वॉटर फ्लो फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड टू डायल्यूट साइड. Reverse osmosis. Very good, nice, Reverse nice, nice, osmosis. very nice, very nice. Water containing magnesium bicarbonate, calcium chloride is, याच्यामधले मेंबर कुठले? टेम्पररीचा एक आहे, परमनंटचा एक आहे. आहे की नाही? म्हणजे बोथ ए Both A अँड बी. and B. इंटरनल ट्रीटमेंट ऑफ बॉयलर फीड वॉटर इन्व्हॉल्व. म्हणजे बॉयलर फीड वॉटरच्या ट्रीटमेंट मध्ये काय होतं? म्हणजे ट्रीटमेंट देतोय म्हणजे ते काढून टाकायचे आपल्याला. टू कन्व्हर्ट इट इनटू सोल्युबल कंपाऊंड. कशामध्ये रूपांतर करतो? ट्रीटमेंट द्यायची म्हणजे ते स्केल आणि स्लस तयार झालेलं काढून टाकायचंय. काढून टाकायचं असेल तर आपल्याला त्याचं सोल्युबल मध्ये रूपांतर करावं लागतं. लक्षात आलं का? Yes. हा. स्केल फॉर्मेशन इन बॉयलर कॉजेस काय वेस्ट होतं? हीट वेस्ट होते. एक्झॉस्टेड अनायन कॅन बी रिजनरेटेड बाय. अनायन फिगर काढा, पटपट पेजेस ओपन करा, तर त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहेत. कशाने? कॅटायन एक्सचेंजर कशाने रिजनरेट केला जातो?
HCl आहे का? फिगर मध्ये सापडते का HCl? येस मॅम ऍसिडिक Yes. आहे. सापडते. ओके. ऍसिडिक सोल्युशन. कोयाग्युलंट हेल्प टू सेटल कसली पीपीटी? सस्पेंडेड आणि कोलायडल इम्प्युरिटी. व्हेरी फाईन साईज, सस्पेंडेड इम्प्युरिटी आणि कोलायडल इम्प्युरिटी. ते नाही का, देअर आर लार्ज नंबर ऑफ कंपार्टमेंट, ते पॅडल्स आहे बघा, आहे का? नंतर ते पॅडल्स रोटेट होतं, कोयाग्युलंट एका साईड, कोयाग्युलंट आणि वॉटर आतमध्ये पास केलेला आहे वगैरे. आठवते का फिगर तुम्हाला? Yes. मोस्ट पॉप्युलर आयडियल डिसइन्फेक्टंट इज क्लोरीन. क्लोरीन. मोस्ट पॉप्युलर आयडियल डिसइन्फेक्टंट ते चालेल. ओझोन होल्ड, हे जिओलाइटचं क्वेश्चन कॅन्सल आहे, सिलेबसला नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोयाग्युलंट? कोयाग्युलंटचं नाव काय आहे? अल्युमिनियम अलम. सल्फेट. अलम नाही इथं. अलम असता तर अलमला सिलेक्ट केलं असतं. काल आपण लिहून घेतले ना परवा, तर तिथं 3 कोयाग्युलंट होते. एक होता अल्युमिनियम सल्फेट, फेरस सल्फेट आणि ॲलम. तर अल्युमिनियम सल्फेट हा कोयाग्युलंट आहे. हार्डनेस ऑफ वॉटर ऑफन रिपोर्टेड इन टर्म ऑफ, काय आहे? प्रॉब्लेम मध्ये कुठला शब्द आहे? आपण प्रॉब्लेम सोडवलेत की नाही? तिथं कुठला शब्द, इक्विव्हॅलंट शब्दाच्या अगोदर कुठला शब्द टाकलेला आहे? कॅल्शियम कार्बोनेट आहे का? आहे. ओके. Yes. Then 1 ppm. 1 ppm is equal to 0.1 French. Molecular weight CaCO3 चं किती असतं? 100 असतं. नंतर हार्ड वॉटर मे बी सॉफ्टन बाय पासिंग थ्रू दी आयन एक्सचेंज रेजिन. बघा आहे तिथे दिलेली MCQs, तुम्ही रीड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं का? चॅप्टर अशा तऱ्हेने आपला फिनिश झालेला आहे पहिला चॅप्टर. कुणाला त्या चॅप्टरच्या रिलेटेड काहीही अडचण असली तरी पण विचारायची आणि कधीही विचारायची ऍट एनी टाइम. लक्षात आलं का? मार्क चांगले पडायला पाहिजेत, खूप चांगले मार्क मिळायला पाहिजेत. ओके, मॅडम, बोला. ही असाइनमेंट कुठे सबमिट करायची? मी मेल आयडी देते, तुमच्या ह्याला टाकते, टेलिग्रामला टाकते. मेल आयडी ला प्रॉब्लेम येतो मॅडम. का बरं? ती सेंड होत नाहीत, काही मेसेज सेंड होत नाहीत. वैता. टेलिग्राम मध्ये टाकतो. टेलिग्राम वर नको टाकतो. नको नको, टेलिग्रामला नका टाकू. गुगल फॉर्म. गुगल फॉर्म मग तेच मी तयार करते आणि तुम्हाला सांगते उद्या. हा उद्या टाकते, चालतंय. ठीक आहे? ओके. Okay. Shall we stop here? Yes. येस.